सिटी इंडिया मराठी न्यूजच्या वतीने MSF जवानांचा केला सत्कार. शरद शिंदे. कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी यांनी जांभळी गावचे जवान अभिजित सुकुमार कोळी, गरीब कुटुंबातील जवान, अत्यंत खडतर परिस्थितीत 45 दिवसाचे महाराष्ट्र राज्य सुरक्षा दल 2010 साली महाराष्ट्र शासनाने स्थापन केले आहे. यामध्ये भरती झालेला जवान अभिजित सुकुमार कोळी, जांभळी गावचे सुपुत्र यांचे कौतुक आणि सत्कार करताना सिटी इंडिया मराठी न्यूजचे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी श्री शरद शिंदे जयसिंगपूर त्यांच्या पुढील कार्यास सिटी इंडिया मराठी फाउंडेशन महाराष्ट्र राज्याकडून पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी सिटी इंडिया न्यूज मराठी चॅनलच्या वतीनं शरद शिंदे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी. मी आज आलोय अभिजित सुकुमार कोळी यांच्या घरी. तर हा ग्रामीण भागातला एक तरुण जांभळे गावचा आहे. अत्यंत दुर्गम भागातून त्यानं MSFची वर्दी निर्माण करून यश निर्माण केलं आहे. तर त्याचा सत्कार आणि त्याचं कौतुक करण्यासाठी मी आज या ठिकाणी अभिजितच्या घरी पोहोचलो आहे. सोबत त्यांची आई आहे, वडील आहे. पेढा देऊन त्याचं गोड तोंड करतो आणि पुढील कार्यासाठी त्याला शुभेच्छा मी देतोय. अभिजित, तू जे काही यश संपादन केलं आहे त्याविषयी तरुणींना तुझं मार्गदर्शन किंवा काय उपदेश असेल हे जरा 2 मिनिटं सांग. पहिल्यांदा 2023 ला भरती तयारी चालू केली. त्यानंतर 1-2-3 भरतीला अपयश यायला लागलं. 2023 ला मुंबईला भरलो, वेटिंगला पडलो, SRPF ला भरलो, हाईट फेल झालो. त्यानंतर आर्मीसाठी ट्राय केलो, आर्मी पण रनिंग फेल झालो. मग 2022-23 ची भरती वेटिंग असल्यामुळे मग MSF मध्ये वॅकन्सी निघली होती 2000 पोरांची. त्यात माझं नाव आलं. त्यानंतर ट्रेनिंगला गेलो. 45 दिवसाचं जाऊन SRPF जाऊन ते ट्रेनिंग झालं. ट्रेनिंग झाल्यानंतर मग आता त्यांचा SMS येईल की बाबा तुम्ही कर्तव्यावर हजर राहा. मग ऑल मुंबईत आपल्याला सरकारी हॉस्पिटल, सरकारी निवासस्थान, मेट्रो, रेल्वे, विमानतळ या ठिकाणी आपण सेवा बजावण्यासाठी आपल्याला चान्स मिळतो. पूर्ण पोलीस डिपार्टमेंट पद्धतीनंच यांचं कार्य करण्याचे असते. 2010 साली महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाची स्थापना झाली. पूर्ण अधिकार जे आहेत पोलीस डिपार्टमेंटला तेच अधिकार यांना सुद्धा आहे. शासकीय लेवलला यांची भरती असते. जे रँक असते पोलीस डिपार्टमेंटला तेच रँक यांच्यामध्ये असते. बाकीचं फंड अलाउन्स वगैरे सगळं त्या भत्ते वगैरे त्या पद्धतीनेच असतात. ही जी संघटना आहे पूर्णपणे महाराष्ट्र शासनाच्या अंडर जे पोलीस डिपार्टमेंटला जे कंट्रोलिंग करते महासमादेशक तेच MSF ला सुद्धा कंट्रोलिंग करत असते. तर पुढील भविष्यासाठी मी यांना शुभेच्छा देतोय आणि यातून यांनी करिअर पुढे येणं जावं, गावचं नाव राखावं, कुटुंबाचं नाव राखावं, हीच आम्ही यांना सदिच्छा देतोय. आई वडिलांना यांचा आशीर्वाद आहे, पूर्ण गावचा यांना सपोर्ट आहे. पूर्ण आणि काय सहकार्य असेल ते आमच्याकडे ह्याला मिळू शकते. सिटी इंडिया मराठी न्यूज चॅनेल तर्फे याचं कौतुक करतो. धन्यवाद. थँक्यू.